झालेले आहेत म्हणून, म्हणजे तसं तर ते होतीलच, ते कधी होतील याचा अंदाज नाहीये. ठीक आहे, तर आपण जे 2 टॉपिक्स आहेत ते कंटिन्यू करून टाकूयात. पहिला जो टॉपिक आहे फायनान्शियल प्लॅनिंग, आपण स्टार्टही केला होता, तोच मी आता कंटिन्यू करणार आहे. आणि दुसरा जो टॉपिक आहे स्टॅटिस्टिक्स, तोही आपण कंटिन्यू करूयात. म्हणजे आता ते असो का नसो, पण आपण ते दोन्ही टॉपिक्स कम्प्लीट करून टाकूयात. कारण फ्युचरमध्ये ज्यावेळेस तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायच्या किंवा 11-12 ला जायचंय, त्यावेळेस तुम्हाला ते गरजेचं आहे, त्यामुळे ते आपल्याला मस्ट आहे करणं. ठीक आहे, तर आता आपण फायनान्शियल प्लॅनिंग जिथून पुढे कंटिन्यू करणार आहोत. आपल्याला दिवाळीच्या नंतरच समजेल की तो सिलेबसचा जो पार्ट आहे मी जे सांगितलाय तो रिड्यूस झालाय की नाही झालाय, लिगली नोटीस आल्याच्या नंतर. तर तात्पुरता आपण असं कन्सिडर करूयात की तो आहे आपल्याला आणि आपल्याला तो शिकायचा आहे. तर मी 1.1 प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिले होते. आज मी प्रॅक्टिस सेट 1.2 चे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या ग्रुपला होमवर्क टाकणार आहे. आणि आता मी टॉपिक चालू करतोय फायनान्शियल प्लॅनिंग. कोणता टॉपिक? फायनान्शियल प्लॅनिंग. नंतर दर दिवशी रात्री रिव्हिजन बॅच म्हणून जाधव सर तुमची बॅच घेणार आहेत. ती बॅच आहे शार्प रात्री 8:30 किती वाजून? 8:30 रात्री तुम्हाला लिंक येईल मॅथमॅटिक्सची, त्याला तुम्ही जॉईन करायचं. आणि टॉपिक चालू होणार आहे आज एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणितीय श्रेणी. ठीक आहे, सो परत पहिल्यापासून होणार आहे ते टॉपिक्स, त्यामुळे थोडं लक्ष द्यावायचं. सर हा टॉपिक तुमचा दर दिवशी रात्री 8:30 वाजता तुमचं लेक्चर असणार. दर दिवशी रात्री 8:30 वाजता सर्वांनी जॉईन करायचंय. रिव्हिजन परत घेतल्या जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची, कारण हे रिव्हिजनच चालू आहे. तुम्ही जॉईन नाही केलं तर त्याला आम्ही रिस्पॉन्सिबल राहणार नाहीत. ठीक आहे, चला आता आपण टॉपिक घेऊयात आपला फायनान्शियल प्लॅनिंग. आपल्या हिशोबानं आपण आपलं क्लिअर होऊन जाऊयात आपल्या साईडनं, नंतर विचार करू दुसऱ्याचा. फायनान्शियल प्लॅनिंग, कोणतं प्लॅनिंग? फायनान्शियल प्लॅनिंग. अर्थनियोजन काय म्हणतो मुलांना आपण याला? अर्थनियोजन. अर्थनियोजन कसं करायचं हे तुम्हाला मी बेसिक सांगितलेलं आहे, त्याच्या मी जास्त खोलात जाणार नाही. डायरेक्टली सांगतो मी तुम्हाला. GSTIN. हा, आयुष काय म्हणतोय? एक्स्ट्रा बॅच आहे का सर? रात्री 8:30? हो, एक्स्ट्रा बॅच आहे आणि ती करणं गरजेचं आहे आयुष सर्वांना. ती पहिल्यापासून एपी हा चॅप्टर चालू होणार आहे तुमचा, म्हणजे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल तर मी घेतलंयच. पण इथून पुढे परत आता तुमचं काय चालू होणार आहे? नाईटच्या बॅचला एपी, हे तुमचं कंटिन्यू राहील. एपी तुम्ही कंटिन्यू करत चालायचं. ओके, ठीक आहे. म्हणजे जे चॅप्टर झाले त्याचं रिव्हिजन हे रात्री जाधव सर घेणार आहेत. आणि आपली जी बॅच आहे याच्यामध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग, स्टॅटिस्टिक्स हे पुढचे चॅप्टर्स हे कम्प्लीट करून मोकळं होऊयात. ते येऊ का नाही येऊ आपल्याला फ्युचरच्या हिशोबाने शिकणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण हे करूयात. ठीक आहे, ओके. सो अर्थनियोजन. अर्थनियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. कोणता टॉपिक आहे मुलांना? फायनान्शियल प्लॅनिंग. आणि हे लक्षात ठेवा, बरेच जण म्हणतील, तुमच्या पॅरेंट्सना हे सांगा की नंतर दिवाळीच्या नंतर सिलेबस कमी झाल्यावर फीस वगैरे कमी, कोणतीही फीस कमी होणार नाही याची काळजी घ्या. कारण ओव्हरऑल टॉपिक्स आम्ही शिकवतोय, त्यामुळे तुम्हाला जी फीस ठरलेली ती पेडच करावं लागेल. नंतर पॅरेंट्स सोबत आमची तू मेमी झाली नाही पाहिजे. तुम्ही त्यांच्या कानावर घाला की आम्हाला ओव्हरऑल सिलेबस शिकवायला येतं, सिलेबस कमी झालं तरी आम्हाला काही घेणं नाही. ज्यांना बॅच सोडायची ते आताही सोडू शकतात, जेवढी झाले तेवढी फीस जमा करायची, बॅच सोडली तरी चालते. आणि ज्यांना कंटिन्यू करायचे त्यांनी सांगायचं घरच्यांना किंवा पूर्णच फीस आपल्याला पेड करावं लागेल आणि आपल्याला ती पूर्ण फीस भरावं लागेल, कारण आम्हाला पूर्ण शिकवायला तर आमचा कोणताही टॉपिक सोडून देत नाहीये. ते एक्झामला येऊ अथवा नाही येऊ फ्युचरच्या हिशोबाने, समजलं. ज्यांना नाही करायचे त्यांनी बिंदास सोडून दिले तरी आमचं काही अडचण नाही, फक्त आमची जेवढे झाले तेवढी फीस भरणे आणि बॅच मधून रिमूव्ह. सो फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण जीएसटी पाहिलं. जीएसटी म्हणजे काय मुलांनो? जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड
सर्व्हिस टॅक्स. सो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर, वस्तू आणि सेवा कर. त्याच्यानंतर CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. SGST, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. केंद्र वस्तू व सेवा कर आणि हा राज्य वस्तू व सेवा कर मराठीमधनं. GSTIN, GSTIN त्याला फुल फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. हा किती आकडे असतो? 15 आकडे. पिन नंबर हा किती आकडे असतो? पिन नंबर किती आकडे असतो? 10 आकडे. सो GSTIN मध्ये पहिले 2 अंक काय इंडिकेट करतात? स्टेट कोड. नंतरचे 10 आकडे काय मेन्शन करतात? तर ते मेन्शन करतात पॅन कार्ड नंबर. आणि त्याच्यानंतरचं जे असते ते 1, 2, 3 तर ते मेन्शन करताय तुमचं रजिस्ट्रेशन नंबर. झेड हे बाय डिफॉल्ट आहे, ते प्रत्येकालाच राहणार. आणि लास्टचा जो नंबर आहे तो नंबर असेल किंवा अल्फाबेट्स असेल. एकूण असे 15 आकडे असतात GSTIN मध्ये. आणि पिन नंबर किती आकड्याचा असतो? 10 नंबरचा, 10 आकड्याचा असतो. ओके. स्टेट मध्ये जो कर आकारला जातो त्याला SGST म्हणतात. सेंट्रल मध्ये जो आकारला जातो त्याला CGST म्हणतात. आणि या दोन्हीचं मिळून जो आकारला जातो त्याला काय म्हणायचं? GST म्हणायचं. ओके. सो रेट ऑफ CGST इज इक्वल्स टू रेट ऑफ SGST किंवा रेट ऑफ SGST इज इक्वल्स टू रेट ऑफ CGST इज इक्वल्स टू रेट ऑफ GST डिवायडेड बाय 2. म्हणजे रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST दोन्ही पण सारखेच असतात. म्हणजे जो CGST चा रेट आहे तो तुमच्या SGST चा पण असतो. मग तो जर म्हणजे तुम्हाला जर GST चा रेट दिलेला असेल आणि त्याच्यावरनं जर तुम्हाला GST चा रेट दिलेला असेल आणि त्याच्यावरनं तुम्हाला SGST चा आणि CGST चा रेट काढायचा असेल तर GST चा रेट आहे त्याला भागिले 2 करायचं. जे उत्तर येईल ते तुमचा CGST चा आणि SGST चा रेट असतो. समजलं? हो का नाही? ओके. मग GST काय असते मुलांनो? GST काय असते? CGST प्लस SGST. CGST आणि SGST दोन्हीची मिळून काय तयार होते मुलांनो? GST तयार होते. समजतंय मी काय बोलतोय? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. बर, मराठीमध्ये समजायले का शेख? तुम्हाला समजायले का? बर, ठीक आहे. म्हणजे CGST चा दर बरोबर SGST चा दर बरोबर GST चा दर भागिले 2 आणि GST बरोबर CGST प्लस SGST. ओके. त्याच्यानंतर टॅक्सेबल व्हॅल्यू. सो टॅक्सेबल व्हॅल्यू काय भानगड आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे याला आपण मराठीमधनं म्हणतो करपात्र किंमत. म्हणजे करपात्र किंमत म्हणजे काय? कराला पात्र असणारी किंमत. म्हणजे ज्या किमतीवरती आपल्याला SGST, CGST, SGST किंवा GST लागणार आहे ती किंमत म्हणजे तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू तुमची? टॅक्सेबल व्हॅल्यू. बरोबर आहे. सो टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे ज्या किमतीवरती, समजा मी एखादा लॅपटॉप घेतला 50,000ला, 50,000ला आणि त्याच्यावरती GST द्यायची आहे मला 18%. किती टक्के द्यायची GST? 18%. मग मला सांगा बरं ते 18% काय आहे? हा, हे 50,000 रुपये काय आहे आणि 18% काय आहे? 50,000 रुपये काय? प्लीज कमेंट करा. 50,000 रुपये काय? हॅलो हॅलो गाईज. टॅक्सेबल व्हॅल्यू अगदी बरोबर आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू कशामुळे आहे? कारण या 50,000वरती 18% GST लागणार आहे. मग GST कुणावरती लावायची? तर जी काही विक्री किंमत आहे म्हणजे ज्या वस्तूची जी विक्री किंमत आहे त्यालाच आपण त्याला म्हणतो आपण करपात्र किंमत किंवा त्याला आपण टॅक्सेबल व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला दिलेलं असते की ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि या टॅक्सेबल व्हॅल्यू वरती 18% GST लागली, 12% GST लागली, 24% GST लागली टॅक्सेबल व्हॅल्यू वरती. म्हणजे तेवढ्याच अमाऊंटला फक्त काय लागणार आहे तुम्हाला? GST लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ टॅक्सेबल व्हॅल्यू करपात्र किंमत किती? 50,000. त्याला किती टक्के GST लागायली? 18% GST
लागते. मग 50,000च्या 18% म्हणजे सो हा 18% ऑफ 50,000, 18% ऑफ 50,000. ओके. सो म्हणजे 18/100 ऑफ म्हणजे गुणाकार आणि हे काय मुलांनो 50,000. हे 2 शून्य हे 2 शून्य काय झालं कटलं. 18 गुणिले 500 म्हणजे 18 पंचे 90 आणि 2 शून्य ऍज इट इज. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर एखादं लॅपटॉप घेतलं 50,000चं आणि त्याला जर म्हणले मला जीएसटीचं बिल दे तर जीएसटीच्या बिलाला म्हणजे जीएसटीचं बिल दे म्हणजे याचा अर्थ या 50,000वरती ते 18% जीएसटी लावते आणि जीएसटी तुमची होते. मग याचा अर्थ टोटल अमाऊंट पेड बाय कस्टमर म्हणजे ग्राहकाने दिलेली पूर्ण किंमत काय असणार आहे तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे तुमची 50,000 प्लस जीएसटी किती आहे 9,000. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कस्टमरला जर पेड करायचे झाले त्या मालकाला पैसे तर तुम्हाला किती पेड करायला लागणार त्याच्यामध्ये तुम्हाला पेड करावं लागणार 59,000 रुपये. सो टोटल अमाऊंट पेड बाय कस्टमर. त्या कस्टमरला कोणती अमाऊंट पेड करावं लागते टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी ऍड करून जेवढी काही किंमत होते तेवढी तुम्हाला पेड करायला लागते. समजलं का तुम्हाला मी काय बोलायलो. एक आणखीन एक टोटल अमाऊंट पेड बाय कस्टमर इज इक्वल्स टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी किंवा जीएसटी ठिकाणी सीजीएसटी प्लस एसजीएसटी असे तुम्ही लिहू शकता. सो गाईज हे समजलं का. याला आपण मराठीमधनं काय म्हणणार एकूण देय असं म्हणतोय आपण. एकूण देय बरोबर करपात्र किंमत प्लस जीएसटी. समजलं. तर हे झालं आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगचं बेसिक. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे त्या व्हॅल्यूला त्या किमतीला कर लागणार आहे त्यामुळे त्याला म्हणायचं करपात्र किंमत किंवा टॅक्सेबल व्हॅल्यू. जीएसटी म्हणजे काय असते सीजीएसटी प्लस एसजीएसटी म्हणून काय तयार होते जीएसटी. मग रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एसजीएसटी कसा असतो सारखा आणि तो कुणाचा हाफ असतो जीएसटीचा हाफ असतो. आणि टोटल अमाऊंट पेड बाय कस्टमरला कधी पण कोणती अमाऊंट पेड करायला लागते म्हणजे टोटल अमाऊंट किती पेड करायला लागते तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी म्हणजे जीएसटी सुद्धा ऍड करावं लागते त्याच्यामध्ये. समजलं हे सर्वांना. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आता आपण याच्यावरती प्रॉब्लेम्स पाहूया. कुणाला काय अडचण आहे का याच्यामध्ये. हॅलो मुलांनो. बऱ्याच जणांनी आन्सर दिली होती 59,000 वगैरे वगैरे. ओके गाईज एनी प्रॉब्लेम टेल मी. मुलांनो काय अडचण आहे का. अनिकेत मोरे, अर्पिता कुलकर्णी, आयुष हिंदवी, ईश्वरी पवार, महेश कुमार पुंड, मालती शेख, ओमकार रनेर, ओमकार पवार, प्रीती संगाई, रोहित आंबोरे, कोरडे, सार्थक हरकळ, शीतल कदम, वाबळे, वैष्णवी आणि वेदांत गरुड. ओके. कोणाला काहीच अडचण नाहीये का. नाही म्हणताय ना. चला ठीक आहे काय अडचण नाही. तुम्ही नाही म्हणताय म्हणजे नसेलच ना. असली तर हो म्हणणार. चला आता हे मिटवतो. चला प्रॅक्टिस सेट आपण पहिलं पाहूयात. आणि आपले जे प्रॉब्लेम सेट आहेत ना तर बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम सेटचा प्रॉब्लेम येतोय. आयुष म्हणला तसं
तर प्रॉब्लेम सेटला आपण काय करूयात, त्याचे मी व्हिडिओज करतो वाटलं असतं आणि ते तुम्हाला सेंड करतो, म्हणजे तुम्ही ते पाहून घ्या. कशामुळं म्हणतोय मी असं, कारण आपण जर ते प्रॉब्लेम सेट घेतलं तर कुणाला काहीतरी शिकवता वेळेस नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, कुणाला काहीतरी आवाजच येत नाही, कुणाकडे नेटवर्क खराब असल्यामुळे दिसतच नाही, अशा बऱ्याचशा बाराभानगडी मुलं सांगत राहतात. तर त्या प्रॉब्लेम सेटमध्ये आधीच तर प्रॉब्लेम्स कॉम्प्लिकेटेड असतात आणि ते तसे प्रॉब्लेम्स आणखीन मधामध्ये आल्यावर त्यांना समजायचं नाही, म्हणून आपण त्याचे व्हिडिओज तयार करूयात आणि फक्त प्रॉब्लेम सेटचे व्हिडिओज तेवढे तुम्ही पाहून घ्यायचे. चालेल का? कमेंट करा प्लीज. आणि ज्यांना लेक्चर म्हणजे रेकॉर्डेड मध्ये काय अडचण असेल त्यांना अकॅडमीला येऊन मला विचारलं तरी पण चालतंय. चालेल का? ते पाहायला लागतील. ओके, म्हणजे कसं आहे ते अडचण येत राहतात ना त्याला, ते नेटवर्कचा प्रॉब्लेम अमकं दमकं, त्याच्यामुळे म्हणलं. चला आता प्रॅक्टिस सेट 4.1 पाहूयात आपण. सुहास, तुला ते समजलं का रे बाबा? तुझं ते इनोवाइस नंबर, इनोवाइस डेट काय असतंय? चला बुक्स काढून ठेवा. पहिला प्रॉब्लेम काय आपला? पवन मेडिकल supplies medicines पवन मेडिकल सप्लाय मेडिसिन म्हणजे मेडिकल सप्लाय करतो ऑन some medicines the rate of GST is 12%. 12% त्याचा रेट जीएसटीचा. जे काही मेडिकल सप्लाय करतो त्या मेडिकल वरती 12% जीएसटी लागते. देन what is the rate of CGST and SGST? चला सांगा बरं. शॉर्ट म्हणजे थेरॉटिकली क्वेश्चन, ओरली क्वेश्चन केला त्याचं उत्तर ओरली सांगा बरं पटकन. जर समजा पवन मेडिकल काही मेडिसिन सप्लाय करतो आणि त्या मेडिसिन वरती तो 12% जीएसटी घेतो, तर रेट ऑफ जीएसटी 12%, तर एसजीएसटी आणि सीजीएसटी चा रेट किती असणार आहे? 6%. वा वा वा, शबास. चला ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे समजा आपण काय शिकतोय ते. खूप छान, काही अडचण नाहीये. ओके, सो पवन मेडिकल supplies medicines on some medicines, the rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and SGST? So solution आपण इथे लिहूयात. गिवन मध्ये लिहूयात आपण रेट ऑफ जीएसटी. सो रेट ऑफ जीएसटी काय दिलेलं आपल्याला सांगा बरं? 12%. रेट ऑफ जीएसटी किती दिलेला आहे? 12%. 12% दिलेला आहे. मग आपल्याला रेट काढायचा आहे एसजीएसटीचा आणि सीजीएसटीचा. सो देअरफॉर इथे लिहायचं रेट ऑफ, मराठी मीडियम वाले दिलेलं जीएसटीचा दर बरोबर 12%. त्याच्यानंतर रेट ऑफ सीजीएसटीचा दर बरोबर एसजीएसटीचा दर बरोबर रेट ऑफ जीएसटी डिवायडेड बाय 2. मग काय सांगा बरं? 12/2 म्हणजे बेसक 12 म्हणजे किती टक्के? 6%. बरोबर आहे. सो देअरफॉर फायनली लिहायचं रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल्स टू रेट ऑफ एसजीएसटी इज इक्वल्स टू
6%, हे झालं 6%. समजलं? स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहायचं. राईट आहे महेश कुमार, ओमकार रनेर, ईश्वरी ओके म्हणते, ठीक आहे. ओके चला, काय अडचण नाहीये सर्वांना. चला स्क्रीनशॉट घ्यायचा. सेकंड क्वेश्चन पाहूयात आपण. आणि रात्री किती वाजता बॅच करायची आहे? 8:30ला सर्वांनी बॅचला जॉईन व्हायचंय. जाधव सरांची बॅच आहे, त्याच्यामध्ये एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्याला रिव्हिजन द्या आणि नंतर बॅचला जॉईन व्हा. आणि कोणी जर समजा बिहेवियर व्यवस्थित नाही ठेवलं त्या बॅच मध्ये तर कुणाची गय केल्या जाणार नाही, लक्षात ठेवा. On a certain article, if a rate of CGST is 9%, then what is the rate of SGST and what is the rate of GST? So guys, द्या लक्ष. On a certain article, if rate of CGST is 9%, CGST चा रेट किती आहे? 9% आहे. तर SGST चा रेट आणि GST चा रेट काय असणार आहे सांगा बरं. CGST चा रेट हा 9% आहे, तर SGST चा रेट किती असणार आहे? SGST 9% आणि GST किती असणार आहे? 18%. ओके, नो प्रॉब्लेम गाईज. सो सोल्युशन इथं लिहितोय मी. गिवन काय दिलेलं आहे? गिवन मध्ये सांगा. गिवन मध्ये काय दिलेलं आहे? सो रेट ऑफ CGST इज इक्वल्स टू 9%. इथे लिहायचं. सो देअरफॉर रेट ऑफ CGST इज इक्वल्स टू रेट ऑफ SGST इज इक्वल्स टू किती पर्सेंट? 9%. झालं. जो CGST चा रेट असतो तोच SGST चा असतो, किंवा जो SGST चा असतो SGST चा तोच CGST चा रेट असतो. ओके. देन सो देअरफॉर रेट ऑफ what is the rate of GST? So rate of GST is equals to rate of CGST plus rate of SGST, दोन्हीच्या रेटची ऍडिशन. म्हणजे याचा अर्थ 9 प्लस बरं दोन्हीची ऍडिशन केली तर डायरेक्टली किती येते मुलांना? 18%. ठीक आहे, खेळत नाही बसतोय आपण, डायरेक्टली लिहितोय 18%. समजलं? ओके गाईज, राईट. चला, ज्या लक्षात स्क्रीनशॉट घेतला असेल, तिसरा पाहूयात आपण क्वेश्चन. सर्वांना माझा आवाज वगैरे व्यवस्थित येतोय? दिसायला दिसतंय का चांगलं?
काय अडचण आहे? मिस्टर रियल पेंट sold two tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. मुलांना थोडं लक्ष द्या. आता थोडं व्यवस्थित पाहायचं. आता बघा यांनी काय सांगितलंय, ल्युस्टर पेंट जो काय आहे तर त्याला जीएसटी किती टक्के लावलेली? 28%. आता ज्या गोष्टीची काही गरज नाहीये, सुवास कधी जॉईन होतोय कधी ऑफ होतोय, म्हणजे त्याला फक्त दाखवून द्यायचं किंवा मी आहे सर, मी काही गेलेलो नाही कुठं, मी आहे इथंच, तुमच्या लेक्चरला आहे, मग त्यामुळे तो जॉईन होतोय, लेफ्ट होतोय, जॉईन होतोय, लेफ्ट होतोय. ठीक आहे. सो मी सांगतो तुम्हाला 28% जीएसटी लावलेली आहे त्यांनी, बरोबर आहे. मग आता पहिले जे घर होते त्यांना पण पेंट होता का? पहिल्या काळामध्ये नव्हता ना. ते काय करायचे, शेणाने लेपून घ्यायचे भिंतीला, याला त्याला सारवण करत होते, बरोबर आहे. पण आता हा जो पेंट निघलाय हा फक्त कशासाठी आहे? हा पेंट म्हणजे आपलं फक्त काय म्हणतात आपण, ते एक हाऊस म्हणून केलेलं आहे. याच्या ऍक्च्युअल मध्ये काही गरज आहे का? नाहीये. त्यामुळे हे झालं लक्झरियस लाईफचं लक्षण. ल्युस्टर पेंट म्हणजे सगळ्यात भारीचा पेंट ल्युस्टर पेंट, आणि त्या हिशोबानं त्याची प्राइस आहे. मग त्याच्यावरती ज्या गोष्टीची गरजच नाहीये पण ती तुम्ही फक्त लक्झरियस लाईफ साठी करताय, तर त्यासाठी आपण त्याला 28% जीएसटी लावतो, बरोबर आहे. ठीक आहे, ओके सुहास, नो प्रॉब्लेम. मी समजू शकतो तुझा नेटवर्क प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. आहे थोडा तिकडच्या साईडला नेटवर्क प्रॉब्लेम आहे. ते नेटवर्क म्हणजे जिथं ते टावर आहेत ना त्या ठिकाणी ते जनरेटर असते, त्याच्यामध्ये डिझेल नाहीये, लाईट गेलेली, त्यामुळे ते नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. सो मिस्टर रियल पेंट, हा, so real paint sold 2 tins of a luster paints and taxable value of each tin is rupees 2800. म्हणजे जे 2 टिन्स घेतले तर ल्युस्टर पेंटचे, त्याच्यापैकी एकाची किंमत 2800 रुपये आहे. तर दोन्हीची किंमत किती असणार आहे ते आपण काढूया. आणि त्या दोन्हीची जी किंमत आहे ती तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू, म्हणजेच कोणती व्हॅल्यू? टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजेच आपण त्याला म्हणतो कर पात्र, त्याच्यावरती 28% काय लागणार आहे? जीएसटी लागणार आहे. देन फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी, एसजीएसटी चेंज चार्ज इन द टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइस मध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी किती घेतले ते आपल्याला लिहायचंय. तर फक्त पहिले बघा गिवन मध्ये 1 tin is equals to rupees 2800, बरोबर आहे. सो द व्हॅल्यू ऑफ किंवा प्राइस ऑफ 2 tins इज इक्वल्स टू रुपीज किती मिळणार सांगा बरं? 2 टीन, एकाचे 2800 तर 200, दोन्हीची 5600 रुपये, बरोबर आहे. ओके, मग इथं लिहिणार आपण, सो देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू बरोबर रुपये
5600, 5600. मराठी मीडियम वाले, एका डब्याची किंमत ₹2800, 2 डब्याची किंमत 5600. तर करपात्र किंमत बरोबर 5600. ही झाली करपात्र किंमत. मग इफ द रेट ऑफ जीएसटी 28%. मग आपल्याला तुम्हाला सो इथं परत लिहायचं रेट ऑफ जीएसटी किती दिलेला आहे, सगळं पहिले लिहून काढायचं. 28% दिलेला आहे. मग याचा अर्थ जीएसटी किती येणार, तर जीएसटी बरोबर इथं आपण लिहिणार टॅक्सेबल व्हॅल्यू, 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. 28% कशाच्या, 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यूच्या. सो टॅक्सेबल व्हॅल्यूच्या 28%. मग 28/100 मल्टिप्लाय बाय टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपले 5600. 2020 गेट कॅन्सल. सो 28 मल्टिप्लाय बाय 56. बरोबर आहे. मग जीएसटी किती मिळणार, सो देअरफॉर जीएसटी करपात्र किमतीच्या, असं लिहायचं करपात्र किमतीच्या 28%. जीएसटी बरोबर करपात्र किमतीच्या 28%. मराठी मीडियम वाले, एका कलरच्या डब्याची किंमत ₹2800, 2 डब्याची किंमत बरोबर 5600, करपात्र किंमत बरोबर ₹5600. जीएसटीचा दर बरोबर 28%. मग जीएसटी किती असणार आहे 28% दर घेतल्यावरती, तर करपात्र किमतीच्या, असं लिहायचं करपात्र किमतीच्या 28%. मग करपात्र किमतीच्या 28% म्हणजे 28 आणि ते पर्सेंटेज आहे ते काढून टाकले का 28/100 गुणिले टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 5600. 2 0 2 0 कटले, 28 गुणिले 56 किती येतं, 28 गुणिले 56 सांगा बरं. सो रुपये किती मिळणार जीएसटी सांगा. किती मिळणार बघा ना, 56 गुणिले 28, 8 सक 48 ला 8 हातचे आले 4, 8 45 44, 4 2 12 2 हात आले 5 2 10 11, 8651. सो इथं मिळालं 1568. बरोबर आहे 1568. बरोबर आहे का. हो का नाही, हो बरोबर आहे, काही अडचण नाहीये. 1568 जीएसटी मिळाली. आपल्याला काढायचं त्यांना अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. सो देअरफॉर अमाऊंट ऑफ CGST is equals to amount of SGST is equals to GST divided by काय लिहायला लागणार 2. GST आपल्याकडे 1568 भागिले 2. बे 1 बे, बे 7 14, बे 8 16, बे 4 8. बरोबर आहे, म्हणजे ₹784. आणि अगदी बरोबर आहे, ते संपलं. मग इथे तुम्ही मराठी मीडियम वाले काय लिहिणार, जीएसटी सीजीएसटी बरोबर फक्त लिहायचे सीजीएसटी बरोबर एसजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2. मग त्याला कॅल्क्युलेट करून उत्तर लिहायचं. समजलं का. पहिले एका डब्याची किंमत, मग 2 डब्याची काढली. जी 2 डब्याची किंमत आहे ती तुमची टॅक्सेबल, म्हणजे त्याच्यावरती टॅक्स लागणार आहे. मग टॅक्स किती टक्के लागणार आहे, जीएसटी 28%. मग जीएसटी बरोबर 28%, 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू, म्हणजेच करपात्र किमतीच्या 28%. कॅल्क्युलेट केलं, जीएसटी मिळाली 1568. सो अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एसजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2. जीएसटीच्या अर्धे म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी, मग दोन्हीचं पण मिळालं 784. समजलं, काय अडचण आहे याच्यामध्ये गाईज, एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम, टेल मी. हॅलो गाईज, एनी प्रॉब्लेम. नो नो. ओके, everyone says